अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक. संतप्त ग्रामस्थांकडून तुळापूर निंभेरे कडकडीत बंद. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. लोकप्रतिनिधींनीही व्यक्त केला निषेध. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तुळापूर येथे एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतप्त नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आंदोलन केलं. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असली तरी या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी तुळापूर आणि निंभेरे या दोन्ही गावांनी कडकडीत बंद पाळून प्रशासनाला कठोर संदेश दिला. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनी बुधवारी सायंकाळी आपले काम आटपून घरी जात असताना आरोपी अरमान जब्बार शेख यांनी तिला रस्त्यात अडवून अश्लील वर्तन करत विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थिनी प्रचंड घाबरली. तिने कशीबशी करून तिथून सुटका करून घेत घरी पोहोचत संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थिनीच्या पालकांनी तातडीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान ही घटना गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये संतापाची तीव्र भावना निर्माण झाली. तुळापूर आणि निंभेरे परिसरात ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले. आरोपीला आपल्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी करत संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केलं. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. राहुरी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपी अरमान जब्बार शेख याला अटक केली. त्याच्या विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळपासून तुळापूर व निंभेरे गावातील सर्व व्यापारी, व्यावसायिक व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या. गावात निषेध फलक लावण्यात आले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आयोजित निषेध सभेत हरिभक्त परायण मनोहर महाराज सिनारे, माजी सभापती भीमराज हार्दे, तुळापूरचे सरपंच दादासाहेब हार्दे, अमोल हार्दे, निंभेरेचे सरपंच शांताराम सिनारे, हरिभक्त परायण आकाश महाराज हार्दे, शरद विधाते, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हार्दे तसेच ग्रामपंचायत सेक्रेटरी माधव हार्दे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आरोपीवर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, महिलांच्या सुरक्षेसाठी गावागावात प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभी करावी तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी वक्त्यांनी मुली आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थिनी सुरक्षित राहतील यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही मत व्यक्त करण्यात आलं. या घटनेची माहिती तुळापूरचे सरपंच गणेश हार्दे व माजी सभापती भीमराज हार्दे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, राहुरीचे आमदार अक्षय कर्डिले तसेच आमदार प्राजक्त तनपुरे यांना दिली. संबंधित लोकप्रतिनिधींनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी भूमिका व्यक्त केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. घटनेनंतर परिसरात काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने अधिक प्रभावी आणि कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. म्हणून सगळे लोक जमले. इथून पुढं मराठी असो, वंजारी असो, मार मांग असो, एखाद्या मुलांना त्रास दिला, मार सांगितल्याप्रमाणे त्याचप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे प्रत्येकाला. आणि काल जी घटना घडली त्या गुन्हेगारावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. तेव्हा त्याच्यावर जर साधा गुन्हा दाखल केला तो तिसऱ्या दिवशी जामिनावरच सुटून तो बाहेर राहील, हे सुद्धा सगळे लक्षात घ्या. त्याच्यावर जर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल नाही झाला
तर हे आपण सगळी लढलो, याला काहीच अर्थ नाही. जो पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी एवढं पब्लिक लागणार आहे, एवढं लक्षात घ्या. त्याच्यावर जर पोस्को अंतर्गत याच्या डबल लोक लागणार आहे, तेव्हा त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ही गावातली पिढा कमीत कमी 5 वर्ष गावात येणार नाही. आणि 5 वर्ष गावात आल्यानंतर त्याच्या पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर ही गावात तुमची करायची अजिबात डेअरिंग होणार नाही, अजिबात डेअरिंग होणार नाही. नाही काय काय माहिती का, गावात एक पोरांची कमिटी नेमा काय होतं, गावातल्या 100 ते 150 पुरी बाहेर आहेत, 150 दररोज प्रत्येकाबरोबर होते. काही प्रकरण इथपर्यंत येते नाही, प्रत्येक मुलीची छेड काढली जाते, काही पोरं येत नाही. प्रत्येक पोरं मागं 50 पोरं 10 पोरं राहतात, तिकडे तिकडे ते उद्योग करतात. त्याच्यावर जर साधा गुन्हा दाखल झाला असेल तर त्याला परवा जामीन होईल शासकीय नियमानुसार, अपील काहीच नाही. त्याला जामीन होईल, तो बाहेर राहील आणि आपण म्हणू शकतो तो तुरुंगात येईल किंवा काही, त्याच्यामुळे त्याला जाग मिळणार नाही. त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे लढा, तेव्हा त्याचा 5 वर्ष माज मोडल. आणि त्याची 4थी केस आहे. रात्री माहिती मिळाली त्यांनी 4 वेळेस केस केली. आनापॉडी पुढं काय ते तिघे कंपनी आली होती, 3 दिवसापूर्वी हेच गावातले गेले होते, तिथून बस सोडून आणला. इतका नालायक वृत्ती झाली का ती सातवर्ग आहे. त्याच्यासाठी त्याच्या पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करा, त्याच्यासाठी सगळे लढा, आपण सगळे लढू. आणि त्याच्यावर जर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर हा 5 वर्ष येणार नाही आणि गाव आणि सगळ्या मुली सुखी राहतील. हा लिंगतीसाठी मुलगा आहे, त्याची 4थी केशी. नाही भरपूर पोरं आहे असे की ते रस्त्यानं मुलींची छेड काढतात, रस्त्याने उभे राहतात. आज ग्राम सुरक्षा ऍक्टिव्ह करा, पोरांची कमिटी तयार करा. एक पोरगा नसतो, एका पोरामागं 15 पोरं राहतात आणि त्या घरच्यांना दाबून नेतात. हे प्रकरण इथपर्यंत आलं, याच्या आधी बरेचसे प्रकरण दाबले गेलेली. आणि त्याच्यासाठी हे सगळे लढा. आज एकाचीच नाही, कितीतरी पोरी बाहेर आहे. सुद्धा फोन केला, त्याला परवा जामीन होईल. त्याला फक्त 15 दिवस बाहेर ठेवतील आणि तो रागरोषपणे सगळ्यांकडे पाहून हसल, त्याच्यात सगळी चव जाईल. त्याची डेअरिंग वाढेल, या गोष्टी त्याची डेअरिंग वाढेल. त्याच्यासाठी आज पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केले. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 आणि भारतीय न्याय संहिता DN 2023 आणि बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 8 नंबरचा हा, आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 12 नंबर म्हणजे आपल्या घटनेची काळजी त्यांनी पण घेतलेली. त्यांच्यावर रितसर गुन्हा दाखल केलाय. आरोपी त्यांनी ताब्यात घेऊन, आरोपी पण ताब्यातच आहे. आज या आपण हो करून घेत नाही. अपराध झाले, खून झालेले, बलात्कार करून पुरी मारलेले, तरी पण पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल होत नाही. तरी आपल्यावरली म्हणजे गेले तरी FIR घेतलेली आपल्यावरली. त्याला सुट्टी नाही. याच घटनेच्या निषेधाच्या सभेसाठी आपण सर्वच जर या ठिकाणी उपस्थित झाला. प्रशासनाचं आपल्या दुई तुळापूर निंबेरे ग्रामस्थांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाचा आभारी आहे की त्यांनी आपल्या याची घटनेची दखल घेतली. त्यांचे दोन्ही गावाच्या वतीने मी आभार मानतो. आणि तसेच या घटनेचा मी तुळापूर आणि निंबेरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि नुसतं मुस्लिम समाज नाही, आता सगळे बोलले त्या पद्धतीने प्रत्येक याच्या आपल्याला हे आपलं 18 पगड जाते आपल्या गावामध्ये सगळं हे करत असताना प्रत्येक मुलीचं आता प्रत्येक जर कोणतरी आहे ना, मला मुलगी नसेल जो मला नात आहे असे आहे, काही नसतील मुली तर त्यांना दोष द्यायचे, त्यांना का माया दया नाही का. पण प्रत्येक मुली संरक्षण ही आपली जबाबदारी. आणि तुम्हाला सांगतो हे एक टवळ पोर जे लई नाही, एक 15 पोर आहे माझ्या ध्यानात आहे सगळे. यांना मी वारंवार सूचना पण दिलेले आहे. एक ठिकाणी जाऊन बसले, मी दामटून दिलेले, पुढं बसायचे निवांत जागा आमच्या तिकडे मंदिर गावातले तर आहेचे, बाहेरचे पण पोरं राहतात. वडाच्या झाडाखाली सावराम माझे संध्याकाळी माझा मी असा चक्कर मारून जातो. दारू पिणारे सुद्धा तिकडे बसतात, त्यांना पण दामटून दिलं. हे दारू पिणारे वेगळे आणि हे टवल हे पण वेगळे. हे लगेच लक्ष द्या. त्यांना वारंवार आपण सूचना पण दिलेल्या होत्या, तरी पण त्यांनी हे केलं नाही. काय होतं, गावातले असतात आपल्या प्रत्येकाला अधिकारी, गावात पुढं बसणारे प्रत्येक पोर आपल्या गावात पुढं बसणारे, आपण प्रत्येकाला जाऊ टाकू. पण यांची नजर हे काय दृष्टीने बसलेले हे आपल्याला समजत आहे. एवढं काही येडे नाही लोक. आपले सोनगाव 17 झाला असं झरेकाठी झाला, इकडे आपल्या येणार 5 ते 6 चक्कर होता. कोणत्या पूर्वी कोणता पोरगा जातोय
हे आणि याच्या सूचनांनी इथून मागं पण तुम्ही बोलला समज अशा गावातनं आणता मिटवलेलं आहे. परत जर दिसला तुला वॉर्निंग दिली पहिल्यांदी सांगितलेलं आहे. 3 पोरं माझ्या दादा जे आले ना त्याच्या वडिलांना सांगितलं अमुक पोरगा मला मुलगी जरा बोलता दिसली बरं का, शंकास्पद वाटलं तर माणूस बोलणार आहे. त्यांना वैयक्तिक सांगून त्यांना त्याची समज देऊन परत त्यांनी त्रास दिला नाही. पण ही घटना जर डायरेक्ट आपल्या घरापर्यंत जर होत असली कोण दम काढणार आहे या गोष्टीवर? ही वेळेचा प्रश्न राहतो प्रत्येकाचा. कोणालाच माफी नाही, कोणालाच माफी नाही. पोलिसांनी त्यांचं काम त्यांनी केलं. त्यांना वाटलं पब्लिक मध्ये मुलगा देता येत नाही, त्यांच्या पद्धतीने तो कसा द्यायला काही त्याला काय कोणी पाठीशी घातलं नाही. गावात सुद्धा कोणी पाठीशी घातलं नाही. पण हे काय होतं गैरसमज होता एका पाठीशी घातलं वगैरे असं काही नसतं. याला कुणी कोण त्या आम्हाला त्या मुलीपेक्षा त्या जबऱ्या जवळ आहे का? आणि जो गुन्हा करणार कुणी असू दे त्या जबऱ्या ठिकाणी तो आम्हाला जवळ नाही. आपण ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने उभे राहणारी माणसं आहे. आपली दुःख अवलंब नाहीये. ज्याच्या बाजूने अन्याय झाला त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणारी माणसं आहे. आपली अन्याय आपल्याला सहन नाही होणार, भले तो कोणत्या समाजाचा असू. चूक तुमची असली तुम्हाला सजाच होणार. आणि तुमच्यावर जर अन्याय होत असला आम्ही तुमच्यावर उभे. असं बोगस पण नाही चालत का काहीतरी आपला वेगळा समाज आपला एक असं हे आपण कधीच समजलं नाही आतापर्यंत. प्रत्येकाला आपण समान वागणूक दिली आतापर्यंत. आणि त्याचा जर काही फायदा घेत असले कोणता व्यक्ती किंवा कोणते पोरं तर मग त्याचा समाजाला आता सुट्टी नाही. आता जागरूक झाले सगळे. तुम्ही आतापर्यंत हे केलंय हे झालं आतापर्यंत गेले पोलीस स्टेशन, आता आधी चोप आणि मग पोलीस स्टेशन. एक 100 पोरांचा ग्रुप तयार करा व्हॉट्सअपचा. त्यांनी आतापर्यंत त्यांच्या मुलाला पाठीमागे घातलं म्हणून आज मुलगा इथपर्यंत आला. पहिले तर मुलाला कळून परत आजकाल परत शिकली मुलाला शिक्षा देऊनच नाही आईवडिलांना सुद्धा शिक्षा दिली पाहिजे. आणि आज आपल्या गावातून मुलाला त्रास द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे तुमचा पोरगा पुढे काय करतोय किती लायकीचं आहे हे प्रत्येकाला हे समजायला पाहिजे. प्रत्येकाला आता याला कळत नाही का तुमचा पोरगा असेल तुमचा नातू असेल पुढे बोंबलं देतोय कोणासंग बसतोय कोणासंग उठतोय तुम्हाला माहित नाही. हे प्रत्येकाला ज्यांच्या घरात आपण लक्ष दिलं पाहिजे का? बरोबर त्यांचं म्हणणं आई बापाची त्याच्यात चूक आहे ते बरोबर करा. अहो करा तुम्ही साजरे करा सगळं साजरे करा काय त्याला हे असतं गावात एखाद्या खेळत झाले नवीन ते सुपर काय तर जमा ही संस्कृती नाही आपली. ही आपली संस्कृती नाही. काहीतरी प्यायचं कुठं 4 हे आपण आम्हाला काय बोलायचं काय समजदार उतरा क्लिअर झाल्या. मी काय म्हणतो ऐका, हा फक्त गावाचा प्रश्न असं काही नाही. सोनगाव खात्र जर का ते पोरं सुद्धा पुरीच्या मागे इथपर्यंत येतात तेव्हा गावातले 100-150 पोरं अशी एकत्रित पाहिजे. एका पुरींना त्या ग्रुपवर मेसेज करून सांगता आलं पाहिजे पालकांना वगैरे कोणला का बाबा आमचा तेच होत आहे ना. त्यासाठी आपण ऍक्टिव्ह व्हा. 100 चांगले पोरं तयार करा. आपलं तर आहे बाहेर पण आपण उलटा आपल्यावर लेकर आहे. आपण उलटा आपल्या तुझी भावचे लेकर कोणाचं असू दे सगळ्यांनी सगळ्या पोरांनी कसं पुढं काही झालं तर गणपतीच्या आई वडिलांना फोन केला पाहिजे. कारण की सोनगाव लोणी खूप लांब आहे तिथपर्यंत महासत्ता न्यूजकरिता प्रतिनिधी सोमनाथ डोळे, झरेकाठी.